नमस्कार. तर काल रात्री आपण हम्पीला आलो. काल रात्री 9:30ला मी हम्पीला आलो आहे आणि त्यानंतर डायरेक्ट मी इथे एका होमस्टेवर थांबलो. तर आज आपल्याला पहिला दिवस आहे हम्पीचा. चला. आज आपण पहिल्यांदा जातोय विरूपाक्ष टेम्पल, जे हम्पीतलं सर्वात मोठं टेम्पल मानलं जातं. चला. तर आता आपण आलो आहोत विरूपाक्ष टेम्पल. हे जे माझ्या मागे तुम्ही पाहताय त्याला विरूपाक्ष टेम्पल म्हटलं जातं. आता आपण लवकरच जाऊ आतमध्ये. आतमध्ये काय काय ते पाहू. पण ट्रिप चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की इथल्या माकडांपासून सावधान राहा. इथली माकडं खूप कांड करतात. मित्रांनो, हा जो ढोल आहे त्याच्या दोन्ही बाजूला जे तुम्ही आवरण पाहतात ते वाघाच्या कातडीपासून बनवलेलं आहे. आणि हा इतका मोठा ढोल वाजवला तरी कसा जात असेल. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. बस बस बस. इथली माकडं तुम्हाला माकडं कमी स्पायडरमॅनच जास्त वाटतील. आपण आहोत आता विरूपाक्ष टेम्पलमध्येच. पण इथे मला काहीतरी इंटरेस्टिंग सापडलं. विजयनगर म्हणजे आत्ताचं हम्पी ह्यावरती राज्य करणाऱ्या सगळ्या राजांची इथे डायनेस्टी दिली आहे. ही आहे सम्मा डायनेस्टी, त्यानंतर रॉयल काहीतरी आहे, आणि त्यानंतर इकडे आहे तुलुवा डायनेस्टी. बरं का मित्रांनो, तुलुवा डायनेस्टीमध्ये एक नाव तुम्हाला एक इंटरेस्टिंग दिसेल. कृष्णदेवराय. आठवलं का? कृष्णदेवराय हाच जिथे ज्याच्याकडे तेनालीरामन हा कार्यरत होता. आता आपण जातो हेमकुटा मंदिर समूह, कळलेकालू गणेश, सासिवेकालू गणेश या 3 ठिकाणी. चला. स्वर्ग पाहायचंय. हे जे काही दिसते तुम्हाला समोर, हे आहे हेमकुटा पर्वताचा स्लोप आहे हा, आणि त्याच्या कडेला लागूनच आहे हे विरूपाक्ष टेम्पल. हे आहे काळलेकालू गणेश टेम्पल. ह्याची खासियत अशी की हे संपूर्ण जे मंदिर आहे ते पूर्ण एका अखंड दगडातून कोरलं गेलं आहे. भारी ना? आपल्याकडे बीएमएम नावाचा कोर्स असतो, ह्यांच्याकडे बीएमएम नावाचा सिमेंट विकतात. चायना आयटम असेल कदाचित. जेव्हा तुम्ही हम्पीमध्ये एंटर करता तेव्हाच तुम्हाला हम्पी काय आहे हे तुम्हाला लक्षात येतं. जिथे जिथे नजर माराल तिथे तिथे तुम्हाला दगड दिसतील, आणि दगडांच्या सोबतच प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक ना एक मंदिर दिसेलच. जणू काही मंदिराची कॉलनीच असल्याची फिलिंग तुम्हाला आहे. हे आहे उग्र नरसिंह मंदिर. 10 फुटाचं आहे. त्या बाहुबलीला सांगायला पाहिजे हे उचलायला.
आता आपण जातोय एका अशा ठिकाणी जे हम्पीचं सर्वात मोठं आकर्षण आहे. चला अगोदर जाऊ, मग तुम्हाला कळेलच. आता मी उभा आहे हम्पीतल्या वर्ल्ड फेमस अशा विठ्ठल टेम्पलमध्ये. आणि इथे एक सर्वात महत्त्वाची पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे हे माझ्या मागे जे तुम्ही पाहताय ती वास्तू. हे आहे स्टोन चॅरियट. मोदी बाबांनी नोटाबंदीच्या नंतर ज्या नवीन नोटा काढल्या त्यामधल्या 50च्या नोटेच्या मागे जे चित्र आहे ना ते हेच हम्पीचं स्टोन चॅरियट. हे आहे विठ्ठल मंदिरमधील भजन मंडप. 15व्या शतकात जेव्हा कृष्णदेवरायाचं इथे साम्राज्य होतं तेव्हा या ठिकाणी भजनाचे कार्यक्रम व्हायचे. स्थानिकांच्या सांगितलेल्या दाखल्यांवरून तेनालीरामांचं इथे येणंजाणं असायचं. मध्ये आला असाल आणि एकट्यानेच प्रवास करत असाल तर सोबत अशी छोटी मोठी बिस्किटं नक्कीच ठेवा. कधीही भूक लागू शकते आणि अशा वेळेला ही बिस्किटं खूप कामी येतात. आता आपण आलो आपल्या दुसऱ्याच होमस्टेला. आपण ज्या ठिकाणी आहोत त्याचं नाव आहे हेप्पी आयलँड. असंच फेमसली जर पाहायला गेलं तर या जागेला हम्पीचा गोवा असंही म्हणतात. आता दुपारचे 1 वाजता आहेत. आपण थोडा वेळ आराम करून 4 वाजता बाहेर पडू आणि एक जाऊ अशा ठिकाणी जी फारच इंटरेस्टिंग जागा आहे. बाय. सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हे दिव्य तुझी राम भक्ती भव्य
तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया रे हादरली ही धरणी थरथरले आसमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान आता आपण बसलो आहोत अंजनी टेम्पलवर. मागेच हनुमानाचं मंदिर आहे. घड्याळात वाजले आहेत 6:10. आता थोड्याच वेळात सनसेट होण्याची वाट पाहतोय. पाहायचं आणि हॉटेलवर जाऊन झोपायचं. नमस्कार. तर आज आपला दुसरा दिवस चालू होतोय आणि आज आपण जाणार आहोत कमलपुरम या ठिकाणी, जे हम्पीचंच एक लागून असलेलं गाव आहे जिथे म्युझियम वगैरे आहेत. तर आपण निघालो आहे. आता आम्ही थांबलो आहोत हिप्पीच्या ज्या तटावरती, जिथून विरूपाक्ष टेम्पलला जाण्यासाठी बोट मिळतात. बोटवाल्यांचे जाम नखरे असतात. म्हणजे संपूर्ण बोट भरल्याशिवाय ते तुम्हाला त्या बाजूला घेऊन जात नाही. हम्पीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली जी काही पाण्याची स्थळं आहेत ही आजूबाजूला लागूनच आहेत. जास्तीत जास्त 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती. त्यामुळे शक्यतो तुम्ही पायी प्रवास करूनच या ठिकाणची सगळी जी पाहण्याची स्थळं आहेत ती पाहू शकता. इथले ऑटोवाले तुम्हाला बोलतील की खूप लांब लांब आहेत म्हणून ही स्थळं, ऑटो घ्या. पण त्यांच्या जाळ्यात फसू नका. उगाचचे पैसे वाया घालू नका. आता आपण जातोय हम्पीच्या म्युझियममध्ये. दुपारचे 2:30 वाजतात हम्पीमध्ये आणि वातावरण गरम असण्याच्या ऐवजी पूर्णपणे हवेत गारवा सुटला इथे. पाऊस येण्याची चाहूल दिसते पण क्लायमेट खूपच छान आहे.
काही दगडांना पाहिलं तर तुम्हाला त्यावरती असे खाचे दिसून येतील, ज्याचा वापर त्या काळात छिन्नी व हातोड्याने दगड फोडण्यासाठी, म्हणजे या अखंड दगडामध्ये असे खाचे बनवायचे आणि मग एक सरसकट असा दगड तोडून त्याचे 2 तुकडे व्हायचे. जस्ट लुक ॲट दिस. माझ्या हम्पी ट्रिपचं सर्वात प्रमुख आकर्षण, ह्याला म्हणतात सीडी पुष्करणी. त्या काळच्या VIP राण्या, हो VIP राण्याच येथे आंघोळीसाठी यायच्या. पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचा तेव्हाच्या काळातला उत्तम नमुना. हे जे बांधकाम दिसतंय त्याच्या थ्रू हे पाणी या नाल्यातून उतरून डायरेक्ट या पुष्करणीमध्ये जमा व्हायचं. 16व्या शतकात सुलतानांनी केलेला विध्वंस पहा. या मंदिरातले सभा मंडप हे द्रविडियन पद्धतीच्या बांधणीचे आहेत. हे आहे हजारराम टेम्पल, विजयनगर साम्राज्यातल्या विहिरी. हम्पीतल्या सर्व अवशेषांची संरक्षण करण्याची जबाबदारी ही युनेस्कोने घेतल्यामुळे तुम्ही बहुतांश ठिकाणी अशा या अवशेषांच्या बाजूला छान छान हिरवेगार असे हे गार्डन्स पाहू शकता, जे की व्यवस्थित मेंटेन ठेवलेले आहेत. हे आहे त्या काळचं पान सुपारी बाजार. हम्पीतले बहुतांश मंदिर तुम्हाला कन्फ्यूज करतात, नक्की कुठच्या बाजूने बघायला चालू करू, या बाजूने की त्या बाजूने. मग अशा वेळेस तुम्ही नेहमी घड्याळाच्या काठ्यांना फॉलो करा, नेहमी लेफ्टकडून जाऊन पाहायला चालू करा. हम्पीमध्ये नुसती दगडच नाही आहेत बरं का. आता आपण जातोय क्वीन्स बाथमध्ये. तुम्ही जितक्या मंदिरात गेला नसाल ना, तितक्या मंदिरात तुम्ही ह्या एकट्या हम्पीमध्ये जाल. मंदिरच मंदिर आहे तिकडे. हम्पीमध्ये गाईडची सुविधा देखील आहे, मात्र गरज नाही गाईड घेण्याची, तुम्ही असंही खूप काही एक्सप्लोअर करू शकता. इथे राजा कृष्णदेवरायाचा बाजार भरला जायचा.
हे कृष्णदेवरायाचं आताचं मंदिर. तर हा आहे मोनोलिथिक बुल अर्थात एक शिलानंदी. हा अख्खाच्या अख्खा एका दगडातून कोरला गेलाय. हा जो तुम्ही माझ्या मागे पाहताय तो आहे मातंगा टेम्पल. इथले लोक त्याला माटुंगा टेम्पल असं देखील म्हणतात. आता संध्याकाळचे 6 वाजत येते त्यामुळे थोडासा काळोख झालाय. आपण उद्या सकाळी या मातंगा हिलवरती जाऊ सनराईज पाहण्यासाठी. मी आता पुन्हा एकदा आलो आहे विरूपाक्ष टेम्पलमध्ये संध्याकाळचा अनुभव घेण्यासाठी. जरा आकाश तर पहा, पूर्ण भरून आलेला आहे. जोरात पाऊस येणार आहे. या सीझनचा पहिला पाऊस मी हम्पीत अनुभवतोय. हा दोरखंड पहा, बाप रे. हम्पीमध्ये आलात की मँगो ट्री रेस्टॉरंटमध्ये नक्की या. पैसा वसूल डिशेस मिळतात इथे. आपण आलो आहोत वनाफी पाय मँगो ट्री रेस्टॉरंटमध्ये आणि आपण ऑर्डर आता केलं आहे वनाफी पाय. आता आपण इथली एक स्पेशलिटी ऑर्डर केली आहे, त्याचं नाव आहे वनाफी पाय. मी आता आहे मातंगा पर्वतावर, विच इज ऑल्सो नोन ॲज माटुंगा हिल्स. आता थोड्याच वेळापूर्वी एक मस्त सनराईज पाहायला मिळाला. तुम्हाला जर आयुष्याचा थकवा एका क्षणात दूर करायचा असेल तर हम्पीमध्ये येऊन हा एक्सपेरिमेंट करायला काहीच हरकत नाही. हम्पीमध्ये तुम्ही ज्या ज्या मंदिरांना ज्या ज्या स्थळांना भेट द्याल, एक गोष्ट मात्र नक्की की इथल्या बॅकग्राऊंडला असलेल्या भजनांमुळे तुमचं मन अगदी प्रसन्न राहील. तर ही होती माझी हम्पीची सफर. तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कळवा. आणि हो, जमलं तर या नक्की हम्पीमध्ये.